नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे तो UPSCचा जसाच्या तसा कट पेस्ट केलेला परीक्षेचं स्वरूप वर्णात्मक दिलेलं आहे. अजून GS1 मध्ये नेमकं काय येणार आहे, GS2 चा सिलेबस कसा असणार आहे, GS3 चा सिलेबस कसा असणार आहे, हा सिलेबस MPSC काही दिवसांनी देईल. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये हे बघूया की MPSCनी जो UPSCचा पॅटर्न घेतलाय, पेपर 1, 2, 3, 4 घेतलाय, 250 गुणांसाठी घेतलाय, तर याची तुलना करूया आपण. सुरुवातीला आपण MPSCचा जो नवीन सिलेबस आला तिथे जे काही परीक्षेचं स्वरूप आलं त्यावर एक मिनिट देऊया. दुसऱ्या मिनिटाला आपण UPSC मध्ये जाऊ. हे यासाठी की पुढे जो काही पेपर 1 पेपर 2 चा सिलेबस येणार आहे, वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनलचा जो सिलेबस येणार आहे तो लवकर आपल्याला लक्षात येईल. एकंदरीतच UPSCचा काय पॅटर्न आहे यावर आपण चर्चा करणार आहे. मग याला यशाची रणनीती, राहुल खंडारे सरांकडून जो यशाची रणनीती असं याला एक नाव दिलं. सुरुवात करूया आपण. MPSCने जो काही सिलेबस दिला तो UPSC सोबत कसा मॅच होते तो बघूया. आता पहिला जो सेक्शन आहे, पहिल्या सेक्शन मध्ये UPSCचा जो पॅटर्न आपल्याला दिसतो त्यामध्ये वर्णात्मक आहे म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस आहे. भाषावर आणि भाषा 2 चे जे पेपर आहेत म्हणजे इंग्लिश मराठीचे जे पेपर आहेत ते पेपर आपल्याला दिसतील की क्वालिफाईंग आहे. 25% मार्क आपल्याला इथे पाहिजे. हा पेपर, या पेपरचे मार्क जे आहेत ते आपल्या मेरिट मध्ये काउंट होणार नाही. मेरिट मध्ये काउंट होणारे जे विषय आहेत ते आहेत एसे, निबंध. आपण पुढे चर्चा करणार आहे की एसे जो आहे, एसेचा एक पॅटर्न आहे. एक 7 प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट नुसार आपल्याला एसे मिळतो. UPSCने आतापर्यंत दिलेले एसेचा पॅटर्न आपण बघूया. GS1, GS2, GS3 हे जे काही 3 पेपर आहेत 250-250 मार्काचे, याचा फायदा GS पूर्व परीक्षेला आपल्याला मिळणार आहे. कारण या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा आपल्या पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी असे सब्जेक्ट यामध्ये असणार आहेत जे डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहायचे. चौथा पेपर जो आहे त्या चौथ्या पेपरमध्ये त्यांनी इथिक्सशी रिलेटेड म्हणजे नैतिकता, योग्यता आणि चारित्र्य यावर म्हणजे इथिक्स, इंटिग्रिटी च्या रिलेटेड हा पेपर आहे. आणि वैकल्पिक विषय जे आहेत जवळजवळ 26 विषय आपल्याला दिलेले आहेत. आता असे काही सब्जेक्ट आपण निवडणार आहे ज्याचा फायदा आपल्याला प्रिलिम्स मध्ये पण झाला पाहिजे, ज्याचा फायदा आपल्याला मेन्स मध्ये पण झाला पाहिजे, GS1, GS2, GS3 मध्ये. असा एकंदरीत इंट्रिकेटेड एक सिलेबस आपण तयार करणार आहे. जो काही अभ्यासक्रम आपल्याला दिलाय, थेरी पेपर जो आहे ते 1750 प्लस इंटरव्ह्यू 250 म्हणजे 275 गुणाला असे 2025 गुणांचा हा सगळा आपल्याला मेरिट मध्ये येण्यासाठी लागणार आहे. आता आपण हा जो काही अभ्यासक्रम दिलाय तर सुरुवात करू आपण सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 4 मध्ये नेमकं काय ते देणार आहेत यावर आपली चर्चा असणार आहे. तर आपण बघूया की त्यांनी जो काही आपल्याला क्ल्यू दिलेला आहे त्या क्ल्यू मध्ये असं म्हटलंय की सामान्य अध्ययन 1, 2, 3 मध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र संबंधी विषयांचा अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे, जो आता एक 2-3 दिवसात आपल्याकडे येईल. चौथा पेपर जो आहे त्या चौथ्या पेपर मध्ये त्यांनी म्हटलं आहे की नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयाशी राहणार आहे. हा जो काही पहिला पेपर आहे आपण याचा अंदाजा घेऊ की ते आपल्याला नेमकं काय देणार आहे. मला असं वाटतं की यामध्ये एक 12-13 पॉइंट येतील. पेपर 2 मध्ये एक साधारणतः एक 15 पॉइंट पर्यंत, सामान्य अध्ययन मध्ये 15 पॉइंट पर्यंत असणार आहे. एकूणच जे काही पेपर आपल्याला विचारणार आहे त्या पेपर मध्ये अंदाज आपण घेऊया.
चौथा पेपर इथिक्सचा आहे, त्यावरही चर्चा करूया. युपीएससी मध्ये जो काही पॅटर्न आहे तोच एमपीएससी मध्ये आपल्याला दिसणार आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, मागच्या 15 वर्षापासून युपीएससी मध्ये ही मी रायटिंग प्रॅक्टिस करून घेत आहे, त्यामुळे मला याचा अंदाज आहे की एक्झॅक्ट GS1 मध्ये कोणते पॉइंट कव्हर केले की आपले 250 मार्काचा पेपर कव्हर होतो. आता आपण यावर चर्चा जर करायला गेलो तर चर्चा अशी होईल की युपीएससीचा जो पेपर आहे तो युपीएससीचा जो पॅटर्न आहे त्या युपीएससीच्या पॅटर्नला आपण एक बघूया की युपीएससीचा पॅटर्न कसा आहे. युपीएससीच्या पॅटर्न मध्ये पण सेम मेन्सला अशी स्टोरी आहे. तिथे पण जो काही त्यांनी पार्ट 1 पार्ट 2 असं म्हटलं की पेपर 1 सेक्शन आणि सेक्शन बी म्हटलंय, सेम स्टोरी आहे, फक्त इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, आपल्या इथं मराठीत म्हटलंय. पहिला जो लँग्वेजचे पेपर आहे ते क्वालिफाईंग आहेत, इथे पण क्वालिफाईंग आहे. आपल्या एमपीएससी सेम स्टोरी दिलेली आहे. एसेचा जो पॅटर्न आहे, एसे जो आहे त्यांनी त्याला एक वेगळा पेपर कन्सिडर केला, आपल्या इथेही आहे. एसे 250 मार्कला आहे, आपल्यालाही दिलेला आहे. आपण पुढे एक स्पेशल वेगळ्या लेक्चर मध्ये बघूया की एसीचे 7 वेगवेगळे विषय तयार केले की आपले एसीचे 250 मार्क कव्हर होतात. आता आपण बघूया की दुसरा जो पेपर आहे किंवा जनरल स्टडीज म्हणा, जनरल स्टडीज 1 मध्ये जे काही सिलेबस येणार आहे तो कसा येऊ शकतो, पहिले युपीएससीचा कसा आहे बघूया. तर या पेपरमध्ये 4 सेक्शन करू शकतो आपण. एक आहे इंडियन हेरिटेज, कल्चर आणि हिस्ट्रीशी रिलेटेड आहे, म्हणजे असं म्हणूया की हिस्ट्री आहे पहिल्या पेपरला. त्याच पेपरमध्ये दुसरं सेक्शन जे आहे ते जॉग्राफी आहे, इंडियाची जॉग्राफी आणि वर्ल्ड जॉग्राफी आहे. आणि तिसरा सेक्शन जर आपण केला तर सोसायटीचा एक सेक्शन पडतो. म्हणून पहिला पेपर जो आहे 250 मार्काला, जर याचा सिलेबस आपण बघितला तर 12 पॉइंट मध्ये कव्हर होतो. आपण या पेपर 12 पॉइंट मध्ये हा सिलेबस कव्हर होतो. म्हणजे GS1, GS2, GS3 मध्ये आपल्याला दुसरं तिसरं काही नसून हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, टेक्नॉलॉजी, इन्व्हायरमेंट असे सेक्शन येतील. ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण त्याला व्यवस्थित काही पॉइंट मध्ये बांधूया. जर त्यांनी लाईन टू लाईन सिलेबस दिला तरी काही घाबरण्याची गरज नाही, आपण त्याला पॉइंट फॉर्म मध्ये घेऊ आणि त्यासाठी काही गुण जे त्यांनी दिले त्या गुणाला जोडू. हे पॉइंट 100 वर्डला कोणते विचारणार आहे, 200 वर्डला काय विचारणार आहे, जेव्हा परीक्षेच्या हॉलवर जाल तुम्ही त्यावेळेला प्रश्न असेल आणि त्याच्या पुढे लिहिलेलं असेल की हा 100 वर्ड मध्ये लिहायचा, 200 वर्ड मध्ये लिहायचा. वर्डला फार महत्व आहे, त्यामुळे मी पुस्तकांची पण एक लिस्ट देईन तुम्हाला आणि तेच पुस्तक वारंवार करायचं आहे किंवा युपीएससी अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून तिच्या नोट्स तुम्हाला वाचायचे आहेत. प्लस लिहिण्यासाठी रायटिंग क्लब जो सगळ्यांसाठी फ्री आहे, रायटिंग क्लब जॉईन करायचा आहे. मला व्हॉट्सअप जो नंबर आहे माझा 7666818376 यावर प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवायचे, त्याचं सजेशन्स मी देतो. साधारण दुसरा जो पेपर आहे तो माझ्या मते जो युपीएससीचा आहे तो पहिले बघून घेऊ. यामध्ये पहिल्या पेपरमध्ये जर बघितलं युपीएससीनी 12 पॉइंट दिलेले आहेत पहिल्या पेपरमध्ये, जो मी व्यवस्थित युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी पॉइंट फॉर्म मध्ये तयार करून दिलेला आहे. एमपीएससीचा आल्यानंतर त्यालाही आपण पॉइंट फॉर्म मध्ये इंग्लिश मराठीमध्ये करूया. म्हणून युपीएससीचा जो पहिला पेपर आहे जीएसचा त्यामध्ये एकूण 12 पॉइंट आहेत. या 12 पॉइंटला आपण जर अनालाइज केलं तर यामध्ये हिस्ट्री आहे, जॉग्राफी आणि सोसायटी आहे. या 3 पॉइंटला डिस्क्राईब केलं की आपल्याला 12 पॉइंट मिळतात. 12 पॉइंटवर 12 प्रश्न, एका प्रश्नाला 10 मार्क, कधी कोणाला 15, कोणाला 4-5 असं जर म्हटलं तर या पेपरमध्ये आपल्याला 100 वर्ड, 200 वर्ड असे काही प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे, वर्ड मध्ये व्यवस्थित लिहायचे, ना त्याच्या बाहेर जायचं ना त्याच्या कमी यायचं.
सेकंड पेपर जो आहे त्यामध्ये पॉलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड असेल. पेपर नंबर कमी जास्त होईल, पण साधारण आपण अंदाजा घेऊ की नेमकं ते काय विचारणार आहे. युपीएससीने हे दिलेलं आहे, जवळजवळ युपीएससीची ते कॉपी करतायत म्हटल्यावर हे असं काहीतरी असेल. पण दुसरा जो पेपर आहे त्या दुसऱ्या पेपरमध्ये युपीएससी मध्ये गव्हर्नन्स आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, पॉलिटी सेक्शन आहे, सोशल जस्टिस आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन आहे. त्यांनी म्हटलेच आहे की आंतरराष्ट्रीय मुद्दे असणार आहे, म्हणजे तो दुसऱ्या पेपरमध्ये येऊ शकतात. खरं तर याच्या नंतर हे जे पॉइंट आहेत हे पण डिस्कशन करता येईल, पण एमपीएससी दिल्यानंतर करूया. हे युपीएससीचे पॉइंट आहे, सेम टू सेम स्टोरी आहे. या 3-4 सेक्शनला आपल्याला 250 गुण असणार आहे. पुन्हा यामध्ये 100 वर्ड, 200 वर्ड, 20 वर्ड मध्ये लिहायचे आहेत. करूया आपण याचा अभ्यास. सोपा सब्जेक्ट आहे. एकूण पॉइंट किती आहेत या पेपरमध्ये? या पेपरमध्ये एकूण आपल्याला एक 20 पॉइंट पर्यंत जायचं आहे, ज्यामध्ये इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, एजन्सीज आहेत, त्यांचं स्ट्रक्चर असणार आहे, है ना. इंटरनॅशनल चे काय इंडियाच्या बाबतीत काय इम्पॅक्ट पडत आहे, आपण कोणत्या कोणत्या अशा संस्था आहेत, हे सगळं आपल्याला. पॉलिटी, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी काय आहे, हे सगळे असे छोटे छोटे पॉइंट तुम्हाला. बायलॅटरल रिलेशन काय आहे, रिलिजियस आणि ग्लोबल ग्रुपिंग काय आहे, असे छानसे सुंदरसे पॉइंट आपल्याला सिलेबस मध्ये मिळणार आहे. तिसरा पेपर जो आहे तो जो काय आपल्याला दिसतो की आता तिसरा पेपर जो आहे, तिसऱ्या पेपरमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी दिलेली आहे. युपीएससी आपल्या पेपरमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथे दिसेल तिसऱ्या पेपरला, असं माझा अंदाज आहे. इकॉनॉमी अँड डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, इन्व्हायरमेंट, सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट, जवळजवळ असेच पॉइंट आपल्याला इथे पण असणार आहे. किती पॉइंट आहेत बघूया. युपीएससी याच्यापेक्षा तर काही पॉइंट जास्त जाणार नाही. तर आपल्याला दिसते की तिसरा जो पेपर आहे, तिसऱ्या पेपरमध्ये जवळजवळ 20 ते 21 पॉइंट दिलेले आहेत. एमपीएससी पण जवळजवळ एवढेच पॉइंट देईल. त्यामुळे 20 पॉइंट मधून आपल्याला 250 प्रश्न तयार करणं सोपं आहे, इझी आहे. चौथा जो पेपर आहे, चौथा पेपर इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. सुंदरचा पेपर आहे. यामध्ये काही पार्ट आपण बघूया. 3 पार्ट मध्ये याचा अभ्यास करायचा आहे. 250 मार्कासाठी आहे. पहिलीच परीक्षा असणार आहे, सोपा सेक्शन असणार आहे. यामध्ये आपल्याला दिसेल की हा पेपर विद्यार्थ्यांचं ऍप्टिट्यूड टेस्ट करण्यासाठी बनवलाय, किंवा एमपीएससीच्या भाषेमध्ये म्हटलं तर विद्यार्थ्यांचं नैतिकता, त्यांची योग्यता आणि त्यांचं चारित्र्य हे बघायचं आहे. यासाठी आपल्याला काही नॅशनल, इंटरनॅशनल फिलॉसॉफर्स म्हणून, फिलॉसॉफर नाव थोडं मोठं आहे, पण काय असे समजा स्वामी विवेकानंदांचं आहे, त्यांची आचरण आहे विद्यार्थ्यांना दिलेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, इव्हन गांधीजींचे इथिक्स आहे. याचा अभ्यास आपण या पेपरमध्ये जसं युपीएससीच्या पॅटर्ननी करतो तसं इथे एमपीएससी सेम स्टोरी, सेम पेपर देईल. ज्यावेळेस देईल त्यावेळेला असं आपण याला काही भागामध्ये डिवाइड करू. जसं हा पेपर डिवाइड केला एक 8 सेक्शन मध्ये. यामध्ये एक चांगली गोष्ट अजून एक आहे की इथं केस स्टडीज पण दिलेली. जेवढे काही विषय दिलेले आहेत त्याचे केस स्टडीज आहेत. इथे पण केस स्टडीज आले तर फार काही घाबरण्याची गरज नाही. पण आता आपण अंदाजा घेतला की युपीएससीचा सिलेबस काय आहे. जीएस 1 मध्ये आपल्याला हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे आणि सोसायटी. दुसरा पेपर मध्ये आपल्याला गव्हर्नन्स आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, पॉलिटी आहे, इंटरनॅशनल रिलेशन. तिसऱ्या पेपर मध्ये टेक्नॉलॉजी आहे, इकॉनॉमी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, बायोडायव्हर्सिटी आहे आणि इन्व्हायरमेंट. चौथा पेपर जो आहे तो इथिक्स, इंटिग्रिटीच्या रिलेटेड आहे. सेम स्टोरी आपल्याला 2 दिवसांनी येणाऱ्या सिलेबस मध्ये दिसेल. म्हणून जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा जर या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला जे काही 1700 चा जो काही स्कोर आपल्याला काढायचा आहे, किंवा
टोटल इंटरव्ह्यू सहित 2025 गुणांचा जो स्कोर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक एसे जो की 7 पॉइंट मध्ये डिवाइड करू आपण. पहिला पेपर 12 पॉइंट मध्ये डिवाइड करू, दुसरा पेपर 20-22 पॉइंट मध्ये डिवाइड करू. जर सिलेबसला आपण असं ब्रेक केलं, तोडलं, व्यवस्थित घटकांमध्ये डिवाइड केलं तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घेता येतात. आता आपण बघूया पुढच्या लेक्चरमध्ये की टोटल जो काही स्कोर भारतात जे टॉपची विद्यार्थिनी युपीएससी मध्ये आली स्मृती शर्मा, तिचा स्कोर या पेपरमध्ये नेमका किती पडतो. या पेपरमध्ये तिचा स्कोर जो आहे, तिने तो जो स्कोर तयार केला, तिचा जो तिला मिळाला तो स्कोर किती आहे हे आपण एक बघूया. जे काही 2025 मार्क आहेत, या 2025 मार्कामध्ये तिला जे मार्क मिळाले 1105 मिळाले. म्हणजे जवळजवळ 50% मार्क मिळाले. 50% वर भारतात पहिला विद्यार्थी फर्स्ट रँक वर येतोय. साधारण कट ऑफ मध्ये येण्यासाठी आपल्याला 40 ते 50% पर्यंत जरी मार्क मिळाले तरी व्यवस्थित हा पेपर होते. म्हणून विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची फार भीती न बाळगता सोपा रायटिंगचा पेपर आहे. यासाठी युपीएससी अकॅडमी तुम्हाला सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहे. माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचं नाव मेसेज मला करून पाठवायचा आहे. सगळी मदत तुम्हाला इथे फ्री मध्ये रायटिंग क्लब जो आहे तो फ्री रायटिंग क्लब जॉईन करता येते. इथे हा व्हिडिओ आपण थांबूया. धन्यवाद.